असेल आजच्या दिवसामधले विजयी संघ जर विचार करायला गेला तर अष्टभुजा लहूपाड्याचा जर विचार केला गेला तर सत्यनारायण स्पोर्ट गावराईपाडा संघाला त्याचा पराजय केलेला होता। त्याच्यानंतर जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचा जर विचार करायचा गेला तर बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली संघाला पराजय करून आलेले आहेत हे दोन संघ। आता बघायला गेलं तर विजयी संघामध्ये हा सामना होतोय। अष्टभुजा लहूपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सलामीची जोडी संजय आणि अतुल दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय महेश। या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागला, पंचांकडून इशारा येते, नो चेंडू घोषित केला जातोय। एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु चांगला कॉलिंग येतोय। या वेळेला जर बघायला गेलं तर अतुल याच्या मार्फत चांगला कॉलिंग येतोय। 1+1 अशा 2 धावा येतात। या 2 धाव्याने संघाचं खातं खोललं जाते। धावसंख्या धावफलकावर लागली गेली 2 धावा। तर बघा या पुढचा चेंडू फ्री हिट असेल। ह्या चेंडूवर जर तुम्ही वाद होऊ शकता तर फक्त आणि फक्त धावचीच्या रूपाने। महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते। चांगला कमबॅक म्हणावा लागेल ह्यावेळी महेश याच्याकडून। तर पहिला चेंडू नो टाकल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं महेश याच्याकडून आणि निर्धार चेंडूची समाप्ती होते। पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल। या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल। निर्धार चेंडूची सांगता होते, अप्रतिम गोलंदाजी महेश याच्याकडून बघायला मिळते। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धार टाकलेले आहेत। संत सावध गतीने आपण बघतोय पुढे जाणारा हा खेळ। तर विचार करायला गेला तर चांगली फलंदाजी आहे। मागच्या सामन्यामध्ये त्याने सिद्ध केलेली होती। 55 धावा धावफलकावर लागलेल्या गेल्या होत्या। या पुढचा चेंडू आता मात्र बॉल बघतोय आपण गल्लीमध्ये ढकलून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे। एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मिसफील्ड होते आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल यावेळी संजय याला। तर 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 4 धावा। चांगली गोलंदाजी मानावं लागेल महेश याच्याकडून। पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते। 4-5 पावलांचा रनअप असेल। या पुढचा चेंडू आपण बघतोय, बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला। क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलंय। अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येते इन होते मिस्टर धीरज। डाव्या हाताचा फलंदाज आहे। मागच्या सामन्याचा जर विचार करायला गेला तर 56 धावांची पार्टनरशिप जमवलेली होती। पुन्हा एकदा लक्ष असेल ते धीरज याच्यावर। हा सामना बघायचा विचार करायला गेला तर 2 षटकाचा सामना आहे। पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत। या 4 चेंडूमध्ये 4 धावा मोजतोय गोलंदाज महेश। चांगली गोलंदाजी मानावी लागेल यावेळी महेश याची। मोठे फटके खेळावे लागतील यावेळी जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला। जर विचार करायला गेला तर या असोसिएशन मधला एक चांगला संघ आहे अष्टभुजा लहूपाडा संघ। जरी 20 धावा धावफलकावर लागल्या तरी सेकंड इनिंग मध्ये सामना बघायला एक रोमांस येऊ शकतो, परंतु त्या 20 धावा या धावफलकावर लागणं हे खूप गरजेचं आहे। जर विचार करायचा गेला तर धीरजमध्ये ती क्षमता आहे। बघूया काय होते। महेश गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल। या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल येतो ऑन साईडच्या दिशेला। क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल। चांगला कॉलिंग येतोय यावेळी धीरज याच्याकडून आणि धीरज याच्या बॅटमधून आलेल्या या 2 धावा संघाची धावसंख्येत भर पडते। धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 1/6 धावा। यावेळी जर विचार करायचा गेला तर मिड विकेटच्या दिशेला आपल्या क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये बघायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश। या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या पर्यंत नाही, इनसाइड एज आणि इज गॉन। यस, फलंदाज बाद होताना दिसतोय पुन्हा एकदा। पहिल्या षटकामध्ये हा दुसरा गडी बाद होतोय। साली तो भाडी नशी करा है रे
थँक्यू डीजे. बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली संघाची आयडी राहिलेली आहे. सातिवली संघ आमच्या समालोचन कक्षामध्ये तुमची एक आयडी राहिलेली आहे. तर या सामन्याचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय धावफलकावर लागल्या गेल्या त्या 6 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मानावी लागेल अष्टभुजा लहुपाडा संघाकडून. असं वाटत होतं की चांगली फलंदाजी होईल परंतु चांगला कमबॅक गोलंदाजाकडून आपल्याला बघायला मिळतोय. जयेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला अष्टभुजा लहुपाडा संघाकडून. पहिलं गोलंदाज महेश याच्या मार्फत दादला गेले. या षटकाचा जर विचार करायला गेला तर 6 धावा मोजतोय. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर दुसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू निर्धार येतोय. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. यापुढचा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 7 धावा. बघा जर विचार करायचा गेला तर ह्या सामन्यामध्ये मोठा फटका खेळण्यात आलेला नाही अजूनपर्यंत. कारण चांगली गोलंदाजीचा विचार करावा लागेल. मोठ्या फटक्याची गरज आहे पेंढरीपाडा संघाला. यापुढचा चेंडू इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन जाते. पुन्हा एकदा एसटी रक्षक त्याच्या खाली येतोय. या अशा प्रकारे पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना दिसतंय. थँक्यू डीजे. तर नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर कुमार. किस मोठ्या फटक्याची गरज आहे आणि बघूया तो फटका कुणाच्या बॅटमधून येतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. तर या षटकाचा विचार करायला गेला तर एक चेंडू वाईट टाकलेला होता. त्याच्यानंतर जर विचार करायचा गेला तर 3 चेंडू हे निर्धार चेंडू आहेत. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल येतो मिडऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. अशा प्रकारे पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. आता मात्र तू चलमय आया अशी अवस्था बघायला मिळते. यावेळी जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येला पूर्णविराम लागलेला आहे. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 7 धावा. षटक क्रमांक दुसरं म्हणजे शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे. अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते किरण. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातो. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 8 धावा. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसतंय आपल्याला.
विजय. तर शेवटचा चेंडू आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये येतोय नवनाथ. का शेवटच्या चेंडूवर तरी मोठा फटका खेळावा लागेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 8 धावा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल जातो ऑन साईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. आणि अशा प्रकारे 3 धावा पूर्ण केल्या जातात या शेवटच्या चेंडूवर. आणि षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा आणि 12 धावाचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी अष्टभुजा लहूपाडा संघाला. तर याच्यानंतर होणारा सामना असेल ओमसागर बामणगाव वर्सेस होली क्रॉस घोडबंदर. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. ओमसागर बामणगाव वर्सेस होली क्रॉस घोडबंदर. हॅलो 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 माईक चेंज. हॅलो 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 माईक चेंज. हॅलो हॅलो तर आपण बघतोय 12 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी महेश. तर याचा विचार करायचा गेला तर पहिल्या चेंडूवर महेश सारखा एक फलंदाज बाद होतोय. त्याच्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय जितेश. तर विचार करायचा गेला तर जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आहे आणि सुरुवात सुद्धा चांगली झालेली आहे. बघा 12 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडूमध्ये 12 धावा या विजयासाठी लक्ष असेल परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवात चांगली झालेली आहे अतुल याच्याकडून. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी जितेश. आपल्या पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. पडल्यानंतर निर्धार चेंडूची सांगता होते.
अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता परंतु बघतो आपण स्कोर लेगच्या दिशेला आपण जात बघतोय. गल्लीमध्ये ढकलून दिला होता चेंडू. बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती एक धाव. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड केला गेला परंतु चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. पंचांकडून इशारा येतोय. 2 धावा येतात या चेंडूवर. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र धावफलकावर लागली गेली 3 धावा. अजून सुद्धा बघायला गेलं तर ह्या सामन्यामध्ये बॅलेन्स आहे. सामना बॅलेन्स आहे असं वाटत होतं पहिल्या चेंडूपासून की हा सामना बघायला तर अष्टभुजा लहुपाडा संघ सहजरित्या जिंकू शकतो परंतु पेंढरीपाडा संघाची गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी आहे. 12 धावेचं बघायचं गेलं तर 12 धावा ह्या विजयासाठी लक्ष ठेवलेलं होतं. पहिले षटकाचा जर विचार करायचा गेला तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 3 धावा मोजते गोलंदाज अतुल. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सामोरे फलंदाज निमेश याच्यासाठी. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता परंतु बॉल जातो यावेळी लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला गेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. बघा हा झेल व्हायला हवा होता. तो बोलतात ना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या 2 धावा येतात. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 5 धावा. बघा जर झेल पकडला असता तर नक्कीच गडी सुद्धा बाद झाला असता आणि 2 धावा महत्वपूर्ण 2 धावा ह्या वाचल्या असत्या परंतु तसं काय होत नाही. विचार करायचा गेला तर या चेंडूवर 2 धावा येतात. जीवदान मिळलं जातं. यावेळी निमेशाला या 2 धावेने संघाची धावसंख्या 5 धावा. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. रायडम ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडूला बॉल जातो. बघतोय आपण मिडॉनच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. तर षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावांचा पाठलाग करताना 6 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 6 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. डाव्या हातावर जी रिक्षा आहे ना त्याच्या बाजूला गाडी आहे बघा. त्याची जी काच आहे ती खाली करा थोडीशी. तर 6 चेंडू आणि 6 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवनाथ येतो गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडूला मानावा लागेल. ऑफ साईडच्या दिशेला जाते. लॉगांच्या दिशेला चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय की काय आणि यस धावचीच्या रूपाने इथे गडी बाद होतोय. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते दिनेश. त्याशिवाय आपण स्ट्राईकच्या ॲडवर जर विचार करायचा गेला निमेश सारखा एक फलंदाज आहे. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 5 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक चांगला सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना.
सकाळच्या सत्रामध्ये नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू ब्लॉक खाली टाकल्यानंतर चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषे पार जातो. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.